हॅलो हॅलो जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना एक विनंती आहे की कोणतेही खाद्यपदार्थ जर आणलं असेल तर तसंच ठेवावं। या ठिकाणी कोणताही कचरा करू नये। त्याचबरोबर या नदीच्या एक भाग म्हणून या ठिकाणी दान पेटी ठेवलेली आहे। या ठिकाणी दान पेटी ठेवलेली आहे। आपल्या यथाशक्तीने प्रत्येकाने हे दान करावं असं मी आवाहन करेन आणि या ठिकाणी सर्वांना
Hello. Hello. Check. Check. Hello. 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 Check. Check. Hello. 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 Check. Hello. Hello. आवाज सर्वांना येतो का मित्रांनो? अगदी शेवटपर्यंत जर आवाज येत नसेल तर निश्चित मित्रांनो या ठिकाणी आपण येऊन सांगायचं. आणि म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र आदरणीय सन्माननीय प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे गोवा शाहिराला विनंती करतो की आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी घेऊन यायचे. माझा देखील विषय या ठिकाणी आपण घेऊन जायचा. मग करायची का सुरुवात? गणपती बाप्पा रिकामी सांजाची घागर हरणीच्या दारात वाघर रिकामी सांजाची घागर हरणीच्या दारात वाघर मनी बेटर काबुर खुडून टाकला गुर हो चालला
देवीचा जागरा रिकामी साजाची घागरा आणि म्हणून हे रसिक राजा ही विनम्य हा पामर तुझ्या नावाची ठोकय म्हणायचं आहे काय लक्षासोबत तुमच्यासाठी झालो शाहीर मायेचा रसिक सागर तुमच्यासाठी झालो शाहीर मायेचा रसिक सागर अजान मी कलाकार तुमच्या मायेचा आधार हो आठवना कधी हा पाझरा तुमच्यासाठी झालो शाहीर राजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राजश्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू अखंड महाराष्ट्राचा धन्यवाद हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबादेवीला वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्री जाकादेवी मंदिर जीर्णोद्धार निधीच्या निमित्तानं वडदहासोळ राजापूर आयोजित कणकी आणि तुला असा नाचाचा जगदीश सामना आयोजित करण्यात आलेला आहे तरी या ठिकाणी कणकीवाले श्री झोलाई श्री नाच मंडळ कणकी तुला समाज उन्नती मंडळ मुंबई या मंडळाचा मी शाहीर राजेश निकम मुक्काम समेत भेट रत्नागिरी निवृत्त शाखा सुंकळी निवृत्त कला पथक अटल गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आणि म्हणून मित्रांनो खास करून ज्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आई जाकादेवी जीर्णोद्धार समिती
वडगाव शहर राजापूर या मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य, सर्व मुंबई मंडळी यांच्या ठिकाणी लाख लाख आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. या छोट्याशा शाहिराला, या छोट्याशा कलाकाराला आपण या ठिकाणी या सेवेची संधी दिली. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाची संकल्पना त्यांच्या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी आज ठेवलेली आहे. ते वडदासोळ गावचे कारभारी श्री उमाजी तुळाजी पळसमकर यांचे नातू श्री योगेश लक्ष्मण पळसमकर आणि वडदासोळ मुंबई मंडळी या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा प्रथमतः शाहिरी मानाचा मुजरा असेल मित्रांनो. आणि म्हणून आजचा कार्यक्रम आपण ज्या निमित्ताने या ठिकाणी राबवताय, आई जाका देवीचा जीर्णोद्धार या ठिकाणी होणार आहे. तिचं मंदिर नवीन असं नव्यानं उभं राहणार आहे. आणि म्हणून आई माझी जुगा देवी असेल, आई जाका देवी असेल, या माऊलीच्या चरणावरती एक प्रार्थना करतो. ही लेकरं जे काही काम त्याने हाती घेतलंय त्यांना तुझ्या आशीर्वादानं त्यांच्या पाठीशी उभी राहा, त्यांना यश दे, एवढीच अपेक्षा मात्र तुझ्या चरणावरती ठेवतो. आणि म्हणून ज्यांच्या साथीने मित्रांनो आजचा कार्यक्रम या ठिकाणी पुढे घेऊन चाललोय, नेहमीप्रमाणे मला संगीताला साथ देतात माझे ढोलकीपटू नागेश दादा किर्डवकर. आज मला ढोलकला साथ देतोय माझा भाऊ दयाल किर्डवकर. कीबोर्डला मला साथ देतात माझे बंधू, सर्वांचे परिचयाचे आहेत. या वर्षी देखील मित्रांनो अगदी ज्यांच्या गाण्यानं सर्वांची मनं जिंकलेली आहेत माझे बंधू पंकज दादा कातळे आज मला कीबोर्डला साथ करतात. बँजोला मला साथ करतायत माझे बंधू सौरभ दादा देवरुखकर. त्याचप्रमाणे आज मला ऍक्टोपॅडला साथ देतोय माझा भाऊ प्रणव कातळे. शैलीवादक माझे दादा रोहित दादा जाधव. आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते माझ्या दापोली तालुक्याचे सुपुत्र आणि कोकणामध्ये सुप्रसिद्ध असं ज्यांचं नाव आहे असे माझे बंधू राजेंद्र पटेल आणि संपूर्ण सहकारी त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी अगदी कुठेही माझा कार्यक्रम असेल तिथे अगदी आम्हाला सुखरूपपणे येण्याचं आणि आणण्याचं काम करतात माझे बंधू रुपेश दादा गोरे. हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला जी जी मंडळी या ठिकाणी नजरेकडून गेलेली आहे, आजच्या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित मान्यवर देखील उपस्थित आहेत. आणि त्याच्यामध्ये नेहमी आम्हा कलाकारांच्या पाठीवरती ज्यांचा वरद हस्त आहे, ज्यांचा भक्कम असा आम्हाला अधिकार आहे, आम्ही जिथे कोणी जातो तिथे अगदी ताट मानेनं साहेबांचे नाव घेतो. आदरणीय माझी माऊली रवींद्र मटकर साहेबांच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या सुरुवातीला 501 रुपयाचं बहारदार या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. साहेब तुम्हाला देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो रोहित दादा नारकर मनसे उपशाखा प्रमुख कळवा दादा देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी शाहिरी वर्ग उपस्थित राहिलेला आहे. त्याच्यामध्ये दापोली तालुक्याचे सुपुत्र तोरेवाली शाहीर आणि माझे बंधू बलूदादा जोशी हे देखील आजच्या कार्यक्रमाला वेळोवेळी उपस्थित आहेत. माझे शिष्य परेश दादा सोनाटे, ओंकार दादा लांजेकर, त्याचप्रमाणे तोरेवाली शाहीर आणि माझे बंधू संतोष दादा कोल्हाटे हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व शाहिरी मित्रांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी गुरुचर वर्ग, शाहिरी वर्ग उपस्थित राहिला असेल तर त्याला देखील या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मित्रांनो मुजरा असणार आहे. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी कोकणी कला लांजा राजापूर, सामाजिक संस्था मुंबई, अंकुशदादा शिंदे, गणेशदादा गुरव, अवधूतदादा गुरव, स्वराताई तांबे हे देखील या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. याला देखील मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी माझा मित्र परिवार अगदी नेहमीच माझ्या पाठीवरती सख्या भावाप्रमाणे उभे असतात. अक्षयदादा वेळवणकर, रतेशदादा बाई, प्रतिमेशदादा कलरे, अमोलदादा बाई, प्रतिमेशदादा सावंत, आमचा स्वस्तिक रंबाडे, संकेत बने, माझे बंधू वैभवदादा रेमजे आणि अजून एक असे मित्रांनो नाव आहे. या नावाचा मी म्हणजे खूप मोठा अगदी मला आधार आहे. आमचे अमोलदादा शिंदकडे हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी वेगवेगळे दादा उपस्थित आहेत, त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. आमच्या या कलाक्षेत्रातला युवा असा ढोलकीपटू आहे आमचा शुभम कागरकर, हा देखील आजच्या गर्दीमध्ये वेगवेगळे या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्याला देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. आता मित्रांनो सर्वांना अगदी रीतिरिवाजाप्रमाणे मुजरा झालेला आहे. आणि आज ज्यांचा आणि माझा झगडा होणार आहे, भांडण अगदी जोरात लावला आहे आणि मुंबई रंगमंचाचा शेवटचा कार्यक्रम आहे मित्रांनो. त्याच्यामुळं हाय काय नाही, अगदी वारी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नरम नाही तर निश्चितपणे गरम होणार आहे. माझे मित्र आदरणीय सन्माननीय विकासजी लांबोरे बुवा, त्यांचा संपूर्ण संच, त्यांचे संपूर्ण सहकारी या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशदादा जाधव
यांच्या देखील चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होऊन माझ्या गावच्या ग्रामदैवत आई झोदय करुणेला वंदन करून रंगदेवतेला विनम्र अभिवादी करून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना मोलाचा सहकार्य शांतीचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो आणि सर्वांच्या साक्षीनं प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांच्या माध्यमातून ही कला संबंध कोकणामध्ये अगदी घराघरापर्यंत पोहोचली ते माझ्या कोकणातील संपूर्ण युट्यूबर्स बांधव हे देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित आहे. मित्रांनो, तुम्हाला देखील शाहिरी मनाचा मुजरा करतो आणि म्हणून बघा ज्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आणि प्रयोजन केलेलं आहे ते म्हणजे आई जाका देवीचं जीर्णोद्धार आणि त्याच अनुषंगानं आज हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मंडळाची एक टीप आलेली आहे. मंडळाची सूचना आहे की आई जाका देवी जीर्णोद्धार निमित्ताने या ठिकाणी समोर मित्रांनो दानपेटी ठेवलेली आहे. जर कोणाला स्वइच्छेने माऊलीच्या मंदिरासाठी हातभार लावायचा असेल तर निश्चित आपण आपली या ठिकाणी सहभाग आपण दाखवू शकता. आणि म्हणून ही माझी स्तवन ही विनवणी आई माझ्या जाका देवीच्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात समज आशीर्वाद देते नेहमी अगं आशीर्वाद देते नेहमी तू रंग आणि रावाला मग सुखी ठेवाई साकार या माझ्या वडद हसो आणि म्हणून माऊली अगं ही स्तवन तुझ्या चरणावरती ठेवतोय. हे लेकरू हे बोबडे शब्द त्याच्या मुखातून बाहेर काढतोय. जर काय चुकूल झाली तर तुझाच लेकरू समजून मी चुकूल पत्रात हे म्हणून म्हणायचं
रणी आलो मी तुझ्या सेवेसाठी. आई जाका देवी, अगं हे लेकरू तुला काय सांगताय? किरणी आलो मी तुझ्या सेवेसाठी. आई जाका देवी उभी राग पाठी. रणी आलो मी तुझ्या सेवेसाठी. आई जाका देवी उभी राग पाठी.
तुझ्या सेवेसाठी आई जात देवी उभी राग पाठी रणी आलो मी तुझ्या सेवेसाठी आई जात देवी उभी राग पाठी सदा नाम तुझे राहो माझ्या ओठी सदा नाम तुझे राहो माझ्या ओठी माझी वंदना तुला कोटी कोटी सदा नाम तुझे राहो माझ्या ओठी माझी वंदना तुला कोटी कोटी सदा नाम तुझे राहो माझ्या ओठी माझी वंदना तुला कोटी कोटी बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया. सरफराज मुकादम विक्रम जाधव आणि विजंत जाधव शाहीर राजेश निकम दादाच्या माध्यमातून एक छोटीशी भेट उस या ठिकाणी आली आहे. तुम्हा सर्वांचे आलेला आहे. तुम्हा सर्व मित्रांना या ठिकाणी शाहिरी मनाचा मुजरा करतो. धन्यवाद. आणि म्हणून मित्रांनो रात्र थोडी सोंगफार वेळेचं बंधन आहे निश्चित. पुढची 3 गाणी एक मुकळा आणि एक अंकामध्ये या ठिकाणी ठेवतोय कारण वेळेला महत्व देणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून एका मुकड्यात आणि एका अंतर्यात या ठिकाणी पुढचे विषय ठेवतोय. पण माकडे म्हणतो माझी लाल त्यातलं हे आमचं विकास शेख कामोरे प्रत्येक गाणं यांचं गाणं आलं त्यांना असं वाटतो माझ्यासारखा गाणी लिहिणारा माझ्यासारखा बुवा त्यांना कुठंच भेटणार नाही. ते दुसऱ्यांच्या गाण्याला हसतात. त्यांनी मी त्यांच्यासोबत परवा एक गाणं गायलंय. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं अहो कोकण येत नंबर. ते हसलंय माझ्या कविता माझ्या गुरुवारीच्या लेखणीला ते हसलंय. म्हणतात परशुराम भूमीच म्हणजे कोकण बुवा तेवढा मला माहिती आहे पण तिचा निर्माण करता कोण आणि ती निर्माण करण्याचं कारण काय हे आल्यावर बुवा तुम्ही सांगायचंय. माझ्या लेखणीला तुम्ही किती पण हसा मी गायलेल्या गाण्याला माझ्या समाजाला डोक्यावरती उचलून घेताय. त्याच्यामुळे तुम्ही किती हसलं माझ्या भुकलं तरी मला बुवा त्याचा फरक पडत. पण बुवा तुम्हाला सांगून ठेवतो आज आम्ही तुमचं कौतुक करतो का नाही. मग सांगा हे काय काय आणू आम्ही बोलताव ना गाणं माझ्या बाल पण आम्ही बोलताव ना. मग तसं दुसऱ्याचं कौतुक करायला शिका. स्वतःची फक्त लाल करत बसू नका बुवा. म्हणून जास्त मित्रांना वेळ घेत नाही गाण्याकडे वळतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं.
आस लागली आहे धनी माझ्या जीवाला, वर्षाने कसे आणावे आपल्या घरी गणपती देवा. महिना आला सरता मोठी चिंता पडते तेव्हाला, दिन रात स्मरते गणराया, आणि मीच तुझ्या परवा सोबत कार्यक्रम झाला. विषय लावला होता आईची व्यथा मांडली होती. आई बापाच्या आगमनाकडे वाटेकडे डोळे लावून बसते, म्हणून तिनं तिथं संपूर्ण अंगण सजवलंय. जाईनं जास्वंदीनं फुलानं तिनं तिथं अंगण सजवलंय. आता ही बायको या माझ्या नवऱ्याला काय सांगते, दिवस राहिलेत मोजके. सगळ्या गोष्टींचं शोक आणता येतं, पैशाचं शोक आणता येत नाही. मग 27 तारखेचा दिवस अगदी बेशीवर टिंगून ठेपलाय. वर्षानं विघ्नहर्ता आपल्या घरात येणार आहे, आणि घरामध्ये त्याला कसं आणावं यासाठी घरात कुठली टोपली पण लागली. आणि म्हणून ती पत्नी सांगते या नवऱ्याला, काहीही करा पण वर्षाचा बापा मात्र घरामध्ये आला पाहिजे. म्हणून बुवा परवा आई काय म्हटली होती तो विषय लावलाय, आणि त्याच विषयाला धरून आज बायको नवऱ्याला काय सांगते ते फक्त ऐका. फक्त काय 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 आई पण बोलत असेल, बाबा मला 2 वर्ष मोबाईल दे, पण झाला काय घेऊनच येत नाही. फक्त काय काय आणू काय काय आणू एवढा पुढे झाला काय नाही. पण परवा बायको म्हणाली, आज आई म्हणाली होती बापाच्या वाटेकडे डोळे लावून बसते. आज बायको सांगते नवऱ्याला, हे नवरदेवा. काय बायको सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. म्हणून म्हणायचं, आहो ऐका पतिराया, तुम्ही करा सणवारी. पतिराया तुम्हाला तुमची माघारी काय सांगते ऐका. आहो ऐका पतिराया, होळी करा सणवारी. बायको सांगते 27 तारखेचा दिवस आहे, तुमच्या पगाराचा पण दिवस नाही, कुठलं तरी कालवण काढा, उसनवारी पैसे घ्या, पण विघ्न हरकत मात्र घरात आला. म्हणून म्हणायचं, आहो ऐका पतिराया, होळी करा उसनवारी. अहो विश्वाचा विधाता, तो विश्वाचा विधाता बाप्पा ना हो घरी. हो
वेळ वाढत चाललाय, घड्याळाच्या सारखं लक्ष देतोय, वाचले किती आणि म्हणून मित्रांनो निश्चित तुमचं मनोरंजन या ठिकाणी करणार आहे. स्तमन झालेलं आहे, गण झालेला आहे, बरोबर आहे ना? तुम्ही झोपलं नाही ना? झोपायचा पण नाही, कारण आज मुंबई रंगमंचावरचा आमच्या दोन्ही शाहिरांचा हा आजचा शेवटचा कार्यक्रम आहे. आणि आभार तुमचे एवढ्यासाठीच मानतो मित्रांनो, या वर्षी राजेश बुवाला आपण सर्वांनी जे प्रेम दिलं, जो आशीर्वाद दिला, मुंबई रंगमंचावरचा हा 6वा मित्रांनो कार्यक्रम करतोय. आणि 6वाही कार्यक्रम तुम्ही अगदी माझ्यावरती मोठ्या मनाने विश्वास ठेवून 6वा कार्यक्रम आपण सर्वांनी हाऊसफुल करून दाखवला. त्यासाठी आभार मानतो. हे म्हणतात हे म्हणतात काय लय मोठा बुवा आहे तो. मी मगाशी म्हटलं नाही, माकड त्यांचीच लाल करतात. म्हणजे बुवा लाल करता करता खाली देवली होईल, तेवढा मात्र लक्ष ठेवा. म्हणून हे फक्त काय माहिती का, हे म्हणतात म्हणजे हे लोकांच्या निदर्शनात समोरच्या माणसाची चूक आणून देतात, ती पण खोटी. हे म्हणतात तुम्ही कमराच्या खालची गाणी बोलू नका. आता मित्रांनो हे म्हणतात समोर छोटी बालबच्चे येतात, मग त्यांच्या मनावरती काय परिणाम होईल? बुवा कमराच्या खालची गाणी बोलतो. बघा मित्रांनो, म्हणजे ह्यांना जास्त काय चिमटा काढत नाही. पण जर राजेश बुवा कमरेच्या खालची गाणी बोलत असता, जर तो चुकीचा असता, तर ह्या बसलेल्या समाजानं आता 6वा कार्यक्रम त्याचा हाऊसफुल करून दाखवत असता. म्हणून बुवा बाकी तुम्हाला मी आज काय चुकवणार नाही. गाय माझी भोली गाय, आज नाही, आज ते गाय नाही, आज ते बकाडा. आणि म्हणून तो म्हणून सांगतोय, जर राजेश बुवाची गायकी ऐकून, गाणी ऐकून लहान मुलांच्या मनावरती जर परिणाम झाला असता, तर त्यांच्या आई वडील त्यांना घेऊन पाणी बघायला आलेच नसते एवढा. आणि म्हणून गवंडीकडे वळतोय, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. अहो लपून छपून इथं सांगा काय करतो श्रीरंगा. की लपून छपून इथं सांग काय करतोच श्रीरंगा. मग उगाच लावून घेतो का रे कांग तुझ्या अंगा. मग तुझ्या नावाने गोकुळात सारा झाला हे दंगा. तुझी खोड मोडण्यासाठी कान्हा, अरे या गवळणीने बघ बाहेर लावल्या. बरं घ्या ना, कमरेच्या खालचा नको ना, आता कमरेच्या वरचा घ्या. आणि त्यात तरी समाधान मानून घ्या, कमरेच्या वरचा घ्या. म्हणून म्हणतो बघा, आता विषय गातोय बुवा, काय तुम्हाला वावलं नाही, इथं आल्यावर उगाच वडासाठी तो वांग्यावर काढा, जमणार नाही. म्हणून सांगतोय कानाची भोका नको, कान डावा इकडे पहिलं. बुवा ओ नांदो नांबोऱ्यानो, सॉरी या चुकून जात होता, घ्या आवर घातला म्हणून. बरं त्यांच्या सहकार्यानं पण मित्रांनो वाईट वाटून घ्यायचं नाही. पण मी जे काय बोलतोय ते गोवाना जरा खरा खुरं सांगा ना. ते तुम्ही मी बोलतोय तुम्ही सांगतो म्हणतात, मग ते ऐकताच म्हणतात, मग आल्या हा आणि ताव जे भाई सगळा अगदी अटक मटक चौली खटक. पण नाही का विषय का अगदी गोड बुवा विषय, तुम्हाला कुठं जिवारी लागणार नाही, तुम्हाला कुठं झोमणार नाही. अगदी प्रेमानं तुम्हाला विषय प्रेमानं कसा आणलाय बघा. म्हणून म्हणायचं, अरे हा नंदलाला हरामी साला. आता मग ती साला शिवी दिला मला. वा विषय प्रेमानं माझ्या काना, हे माझ्या सावल्या राधा प्रेमानं काय म्हणते आई. अरे हा नंदलाला हरामी साला, नाही राहिलाय कधी हा मानाल.
राधा काय म्हणते? आनंद लाला हरा विसाला नाही राहिलाय कधी हा मानत, हातडून बसलाय कोणात. बघा ऐका, हातडून बसलाय कोणात, बघा केलव्याच्या त्या रानात. अहो हातडून बसलाय कुठल्या तरी कोणात, आणि हा केलव्याच्या त्या रानात. आता म्हणतील असा कुठल्या ग्रंथात आहे की जिथं केलबा लिहिलाय? आता तुमच्या गावाचं नाव केलंबे आहे म्हणून बुवा जिवारी लावून घ्यायचा. राधा काय म्हणते? हा घरात आमचे येऊन चोऱ्या करतो, वाटेत आमची गाई गुरं अडवतो, गाई अडवतो, त्यांच्या खाली मोठीला तोंड लावतो, गाई पण पालवते कारण देवांचा अवतार. पण राधा तिच्या गवळीला सांगते, सवंगड्यांना मैत्रिणींना आज याला सोडायचं नाही, हा त्या कोणात लपलाय आणि तिकडं केलब्याचं म्हणजे केळीचं रान आहे. बरोबर आहे ना? आपण काय म्हणतो, आपली कोकणी भाषा आहे, आपण केळीचं रान म्हणत नाही, आपण म्हणतो काय केलबा वाढलाय वर. बरोबर आहे ना? एवढा हा केलबा म्हणजे केलब्याच्या रानात तो काना लपून बसलाय. एवढंच ती तिच्या मैत्रिणीला सांगते, बुवा तुम्ही आता खाली तुमच्या केलब्याचा बघू. अरे आनंद लाला मला विसरा, आनंद लाला मला विसरा, नाही राहिलाय कधी हा मानत. हातडून बसलाय कोणात, चढून बसलाय कोणात, बघा केलब्याच्या त्या रानात. 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 बसलाय कोणात, चढून बसलाय कोणात, बघा केलब्याच्या त्या रानात. चढून बसलाय कोणात, बघा केलब्याच्या त्या रानात. चढून बसलाय कोणात, केलब्याच्या त्या रानात. चढून बसलाय कोणात, बघा केलब्याच्या त्या रानात. अरे आनंद लाला हरा विसाला, आनंद लाला हरा विसाला, नाही राहिलाय कधी हा मानत. संपवते. परंतु कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर, अरे माझे बंधू तुरेवाले शाहीर आणि राजापूर तालुक्याची शान सुकांतदादा आहे रे, दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा 72 पारितोषिक आलाय, मानाचा मुजरा करतो. त्याप्रमाणे माझे आधारस्तंभ आणि गेल्या 27 तारखेला मित्रांनो ज्यांच्या मंडळाचा मी कार्यक्रम केला होता, तर प्राणी मित्र मंडळ या मंडळाचे एक सदस्य आणि माझे या ठिकाणी आधारस्तंभ आहे संतोषदा बापर्डेकर, माऊलींच्या माध्यमातून 251 रुपयाचं 72 पारितोषिक आलंय, मानाचा मुजरा करतो. तर बघा कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय मित्रांनो असावा. आता जवळजवळ हा विषय माझा सगळ्यांना तोंडपाठ झाला असेल की कोणत्या सद्गुरूने चोळी पाता नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं, त्या शाहीर सद्गुरूंचं नाव काय? खाली मी तुम्हाला एक बाजू देखील दिले की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. शाहिरांनी अनेक वेळा माझ्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तो कुठेतरी फसलेला आहे त्यांचा डाव. आणि म्हणून बुवा आज या ठिकाणी आशा करतो की निश्चित तुम्ही माझ्या विषयाला हात घालाल. शेवटचा विषय एका मुक्त्यात ठेवतोय आणि बारी या ठिकाणी संपवतो.
नंबरचं सरकार आहो पंढरी फडके किंग करा म्हणतो भेटायला जावा मी गुन्ह्यात हो मला टाकून करा हो गुन्ह्यात बघा एकच वार बुवाना एका बोकड्यात म्हणून म्हणायचं आहो लांबोरे बुवा हो लांडोऱ्यानो आहो लांबोरे बुवा तुमची गेली का हवा म्हणजे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि बाबुरंगणी घराण्याची शाहीर आहे घराण्याची परंपरा आहे की विषयाला विषय देण्याचा म्हणून म्हणतोय पण बुवा फसतेच बरेच वेळा म्हणून म्हणतोय आहो आहो लांबोरे बुवा तुमची गेली का हवा हो माझा विषय पूर्ण कराया लय आटापिटा करता बाहेर पण माझ्या विषयापर्यंत तुम्ही पोहोचत नाही म्हणून म्हणताय आहो लांबोरे बुवा तुमची गेली का हवा माझा विषय पूर्ण कराया मग जर का लागलं तर माग सराया जर का लागलं तर माग सराया तुला नवीन बांगड्या भराया जर का लागलं तर माग सराया तुला नवीन बांगड्या भराया मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला त्याच पद्धतीनं शाहिरांना देखील या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे शाहिराच्या सुमधुर आवाजासाठी लघु सँडी बबलू सँडी आणि आमच्या पल्लवी सँडी यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहादर पारितोषिक आले मानाचा मुजरा करतो तर बोना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख शुभेच्छा देतो आणि शाहिरांना एक सांगणार बुवा जेवढा कार्यक्रम अगदी जोर लावून करता येईल निश्चित करा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी प्रकट धन्यवाद.